मध्ये आजकाल इतके जास्त फेमस झालेले आहेत, कारण की अगदी रिझनेबल रेट मध्ये आपण देतोय, तेही कम्प्लिटली स्टिच. हा पूर्ण लेहंगा आहे. त्यासोबतच तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे एक छानशी अशी पोटली बॅग आणि दुपट्टा. पूर्ण मोठा असा हा 2.5 मीटरचा दुपट्टा आपल्या या लेहंग्यासोबत मिळणार आहे. याच्यामध्ये आता गाईज आपण खूप सारे ऑप्शन सुद्धा घेऊन आलेलो आहोतच. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं हे लुक आहे. म्हणजे अगदी डबल साडी जरी तुम्हाला करायचं असेल, स्टिच करून हवं असेल, तरी सुद्धा आपण हे तुम्हाला सगळ्यांना करून देऊ शकतो. येस, खूप मोठी ऑर्डर होती आणि म्हणूनच म्हटलं की आपण नक्की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला हवी. या लेहंग्याचे फोटो मी याच्या आधी सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेले होते. आता हे सगळे अगदी लाईव्ह आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हे दाखवते. ऑरेंज मधला होता, त्यानंतर हा एक व्हाईट मध्ये आहे. अतिशय सुंदर आहे. व्हाईटचा सुद्धा लुक खूप अगदी अप्रतिम असा दिसतो. छान असा आहे, फ्रेश कलर आहे अगदी. त्याच्यामध्ये सुद्धा ब्लाऊज दिलेला आहे, जे आपलं फेवरेट पैठणीचं जे ब्लाऊज आहे, तर ते फेवरेट ब्लाऊज आहे. आता हे जरी अनस्टिच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवत असले तरी सुद्धा तुम्ही ज्या वेळेस बुकिंग करता त्यावेळेस आपण हे सगळेच्या सगळे ब्लाउजेस जे आहे ते स्टिच करून देतो. फक्त आपल्याला तुम्ही मेजरमेंट द्यायचे आहे. येस, याच्यासोबत सुद्धा आहे छानशी पोटली बॅग आणि यांचा सुद्धा दुपट्टा अगदी खूप म्हणजे ऑल ओव्हर भरलेला असा आहे आणि अगदी सुंदर असं हे लुक आहे. याचा सुद्धा पूर्ण जरीचं काम आहे. पूर्ण 2.5 मीटरचा हा दुपट्टा आहे आणि बॉस घातल्यानंतर अतिशय सुंदर अप्रतिम असा हा लुक देतो. छान. लेहंग्यांमध्ये बरीचशी अशी नवीन व्हरायटी आपण आणलेली आहे. आणि गाईज, तुम्हाला जर का कधी लेहंग्यामध्ये अगदीच नवीन व्हरायटी हवी असेल तर तुम्ही आपल्या शॉपमध्ये या, तुम्ही पैठणी सिलेक्ट करा आणि आम्ही तुम्हाला त्या पैठणीमध्ये लेहंगा बनवून देऊ शकतो. येस, हे जे सगळे लेहंगे आहेत हे 4000 रुपीज ऑनवर्ड्स आहे, तेही कम्प्लिटली स्टिच. येस गाईज, 4000 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक दुपट्टा जो 2.5 मीटरचा आहे, एक कम्प्लिटली स्टिच ब्लाऊज, त्यानंतर एक पोटली बॅग आणि लेहंगा जो तुमच्या साईज मध्ये असेल. येस, त्याच्यामध्ये कलर्स खूप सारे आहेत. ऑरेंज कलर मी ऑलरेडी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे. त्यानंतर